कंट्रोल चार्ट व्हेरिफिकेशन करून तो लोक त्याच वॉर्डात राहत आहेत का. तर आमच्या जवळजवळ ते काम ऑफलाईन झालेलं आहे. आता ऑनलाईन एंट्रीचं काम आहे ते आज आणि उद्या पूर्ण जे लोक आहेत ते करत आहेत आणि साधारणतः मग पुढच्या 2-3 दिवसात ते ऑनलाईन करून व्हेरिफिकेशन एकदा जे आमचे प्रॉपर्टी इन्स्पेक्टर आहेत तर त्याच्यामध्ये ते करतील आणि त्यानंतर आपण 6 तारखेला आपण ते पब्लिश करणार आहे. त्यानंतर तुम्हाला काल परवा आपण ह्याचा पण जो आपला शेड्यूल आहे आरक्षणाचा साधारणतः पहिल्यांदा आता 2 दिवसामध्ये आम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तिकडे जाऊन साधारणतः एक ते जे आरक्षण जे येते किती SC साठी राखीव राहतील, ST साठी महिलांसाठी किती, तर ते तर तो त्यात काय डेटा काय बदलणार नाही आपला तो 2017चा आणि त्याच्यात काय आपल्याला बदल नाही. फक्त ती प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेनुसार जाऊन राज्य निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्या सर्टिफाय करून दिले जातील. मागच्या वेळी जे काय कारण तो डाटा आपला 2011चाच आहे त्याच्यामुळे त्यात काय बदल होणार नाही आहे आणि मग तो सोडतीचा वगैरे जो कार्यक्रम आहे तसं त्या शेड्यूलनुसार होईल. तर त्याच्यामध्ये मग त्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्यात की ते सोडतीचा कार्यक्रम करताना 1-2 आधी रंगीत तालीम घ्या म्हणजे चुकू नये म्हणून. तर ते सुद्धा आम्ही ते शेड्यूलनुसार आम्ही साधारणतः ते करू. त्याच्यामध्ये कसं करायचं ते सोडत काढताना कसं काढायचं ते नंबर कसे टाकायचे ते रोल कसं करायचं त्याला कुठल्या एकाच रंगाचे हे लावायचे असे ते डिटेल बऱ्यापैकी ते दिलेलं आहे. ते मतदार यादीचं पण आता अंतिम टप्प्यात आहे आणि मग जसं शेड्यूल दिलं आपल्याला ह्याचं सोडतीचं जे आहे ह्याचं तर ते आम्ही ते फॉलो करू. आता ते दोन्ही काल दोन्हीचा आढावा घेतला मी तर ते दोन्ही लाईनवर आहे तर त्या शेड्यूलनुसार होईल आपलं पूर्ण. हां यादी आपली 1 जुलैची आहे. 1 जुलैला जे आले ना तीच आपल्याला यादी मिळालेली आहे. 1 जुलै म्हणजे तुम्हाला अजून सांगतो म्हणजे आपला जो डेटा होता ना साधारणतः मागच्या वेळी जे इलेक्शन झालं होतं ना 17चं त्यावेळेस 6 लाख समथिंग मतदार होते. आता आपले सध्याचे मतदार आहेत ते 9 लाख आहेत. जवळजवळ म्हणजे त्या 2.5 ते 3 लाखाचा जो आपली ग्रोथ आहे ना. म्हणजे कारण ते आपली ती लोकसंख्या नॅचरल हेच आहे ते म्हणजे ते आपल्या लोकसभेला आणि विधानसभेला जे होते तेच 9 लाखाच्या आसपासच होते. परंतु मागच्या इलेक्शनमध्ये 6-6.5 लाखच होते आपले. त्यामुळे ह्यावेळेस आपले मतदान केंद्राची संख्या वाढणार आहे बरीच. कारण जवळजवळ 750 ते 800 किंवा 900 म्हणलं त्यांनी मॅक्सिमम 900 वोटर एका बूथला असावेत असं 850 ते 900 तो आकडा दिले ते एक्झॅक्टली अजून ते फायनल करत जातं यादी वगैरे आल्यानंतर. त्यानंतर आपल्याला मग आता पुढचं काम चालू होईल की त्याच्यात मग बरेचसे जे आपलं तुम्हाला वाटतं पत्रकारांचा आम्हाला मदत द्यायला लागेल की मागच्या वेळेस आम्ही जे काही कुठं अडचणी झाल्या होत्या गर्दी झाली होती तर हे जर आमच्या लक्षात आणून दिलं आणि मग काही ठिकाणी वाटतं नवीन जागा कुठं चांगल्या असतील की ज्या ठिकाणी समजा गर्दी होती अल्टरनेट बाबा एखादी शाळा आहे किंवा एखादी म्हणजे जरा एक्सेप्शनल कंडिशनमध्ये आपण खाजगी ठिकाणी पण घेऊ शकतो असं आयोगाने दिलेलं आहे. कारण जर खूप गर्दी होत असेल आणि मोठ्या मोठ्या लाईन लागत असतील आणि लोकांना इन्कन्व्हिनियन्स होऊ नये तर ते फक्त अशा कुठल्या एरियात जास्त गोंधळ झाला होता असे तर लक्षात आणून दिल्या आणि अल्टरनेट जागा कुठल्या ते जर आम्हाला पत्रकारांना भावनाने कळतं नक्कीच आम्ही त्याचा विचार करू. आणि त्याच्यामध्ये झेडो आणि आमचे जे इंजिनियर्स असेल त्यांच्याकडून तपासणी करून घेणार आहे. त्यामध्ये लाईट पाणी रॅम्प असणं आता ते आयडियली तर असं अपेक्षित आहे की एंट्री आणि एक्झिट वेगळे असापर्यंत बहुतेक आपल्या शाळामध्ये तसं नसतं. परंतु लोकांची गर्दी होऊ नये एका जागेवर त्यांना आता हिवाळ्याचे दिवस जरी असले तरी आपल्याला ते ग्राउंड फ्लोअरला असावं मतदान केंद्र. त्याचे बेसिक ज्या ॲश्युर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत. आता पुढचा टप्पा आमचा आहे की हे मतदान यादीचं झालं की पुढचा टप्पा राहणार की मग ते मतदान केंद्र पाहणी तपासणी आणि त्याच्या किमान आवश्यक सुविधा प्रोव्हाइड करणं हे आपलं काम राहते.